हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आजचा आपला तो आहे कॉन्सर्ट. CONNOISSEUR. तर याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे? कॉन्सर्ट. ओके, याचं प्रोनाउन्सिएशन आहे कॉन्सर्ट. याचं मिनिंग काय आहे तर एक्सपर्ट जज इन मॅटर्स ऑफ टेस्ट. म्हणजे काय होते, जो की जाणकार आहे, पारखी आहे, त्याला काय म्हटलं जातं? कॉन्सर असं म्हटलं जातं. किंवा उत्तम अभिरुची व सौंदर्याची जाणीव असणारा जो व्यक्ती असतो त्याला सुद्धा म्हटलं जातं कॉन्सर. तर कॉन्सर म्हणजे काय होते? जाणकार किंवा पारखी किंवा उत्तम अभिरुची व सौंदर्याची जाण असलेली व्यक्ती, त्याला सुद्धा काय म्हटलं जातं? कॉन्सर असं म्हटलं जातं. सो सिनोनिम काय आहे कॉन्सरचे? एक्सपर्ट, अथॉरिटी आणि स्पेशलिस्ट. आणि अँटोनिम्स आहेत अमेच्युअर, नोविक आणि डिलिटेंट. DILETTANTE. तर हे आहेत अँटोनिम्स कशाचे? कॉन्सरचे. आणि कॉन्सर म्हणजे काय होतं तर जाणकार, पारखी किंवा उत्तम अभिरुची व सौंदर्याची ज्याला जाण असते ज्या व्यक्तीला, त्याला म्हटलं जातं कॉन्सर. तर यूज बघून घेऊया सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेला आहे. सो ही वॉज अ कॉन्सर ऑफ फाईन वाईन्स. म्हणजेच तो उत्तम वाईनचा जाणकार होता. किंवा आपण असंही म्हणू शकतो की त्याला उत्तम जे दारूची काय होती, ज्या पारखी होता, तो दारूबद्दल पारखी होता किंवा तो उत्तम वाईनचा जाणकार होता, असं सुद्धा या सेंटेन्सचा अर्थ होतो. ओके, सो असं याच्यामध्ये कॉन्सरला यूज करण्यात आलेला आहे. नेक्स्ट वर्ड आहे कंटेंटियस. CONTENTIOUS. कंटेंटियसचं काय मिनिंग आहे? सो कॉझिंग ऑर लाईकली टू कॉज आर्ग्युमेंट. म्हणजेच वादग्रस्त किंवा भांडखोर जे असते, वादग्रस्त किंवा भांडखोर वाद होत असतो, छोटे छोटे आर्ग्युमेंट्स होत असतात, त्याला काय म्हटलं जातं? कंटेंटियस असं म्हटलं जातं. सो कंटेंटियस म्हणजे काय होते? वादग्रस्त किंवा भांडखोर म्हणजेच कंटेंटियस. सो सिनोनिम्स काय आहे त्याचे? कॉन्ट्रोवर्शियल, डिस्प्युटेबल आणि डिबेटेबल. तर काय आहे सिनोनिम्स? कॉन्ट्रोवर्शियल, डिस्प्युटेबल आणि डिबेटेबल. आणि अँटोनिम्स आहेत अनकॉन्ट्रोवर्शियल, ॲग्रीएबल आणि हार्मोनियस. ओके, सो कंटेंटियस म्हणजे काय होते? वादग्रस्त किंवा भांडखोर. तर यूज बघून घ्या सेंटेन्समध्ये कंटेंटियसला कसं करण्यात आलेलं आहे. सो टॅक्स रिफॉर्म इज ऑलवेज अ कंटेंटियस इश्यू. तर याचा मिनिंगचा काय आहे अर्थ? कर सुधारणा हा नेहमीच वादग्रस्त मुद्दा असतो, असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. आणि असं यामध्ये कंटेंटियसला यूज करण्यात आलेला आहे की टॅक्स रिफॉर्म जे आहे, कर सुधारणा जे आहे, तो काय असतो? नेहमीच हा वादग्रस्त मुद्दा असतो म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे कंट्राईट. याला कसं प्रोनाउन्सिएशन करायचं? कंट्राईट. कंट्राईट हा वर्ड आहे आपला नेक्स्ट. आणि याचं मिनिंग काय आहे? फिलिंग रिमोर्स. फिलिंग रिमोर्स म्हणजे काय होते तर पश्चाताप वाटणे. कंट्राईट म्हणजे काय होते तर पश्चाताप. ओके, पश्चाताप म्हणजे होते कंट्राईट. सिनोनिम काय आहे याचे? रिपेंटंट, रिमोर्सफुल आणि अपोलोजेटिक. आणि अँटोनिम्स काय आहेत? अनरिपेंटंट, डिफेंट आणि अनअपोलोजेटिक. यूज बघून घेऊया आपण आता याचा कसा यूज करण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये. ही सीम जेन्युअनली कंट्राईट फॉर हिज मिस्टेक. म्हणजेच तो त्याच्या चुकीबद्दल खरोखरच पश्चातापी वाटत होता, असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. ही सीम जेन्युअनली कंट्राईट फॉर हिज मिस्टेक. म्हणजेच याच्यामध्ये कंट्राईट जे आहे ते यूज करण्यात आलेलं आहे की त्याला खरोखरच जेन्युअनली, खरोखरच तो त्याची जे मिस्टेक होती, त्याची जी चूक होती, त्याच्याबद्दल त्याला पश्चातापी होता तो म्हणून.
ओके, असा या कंट्राइट यूज करण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये. आणि कंट्राइट म्हणजे काय होते, पश्चाताप. नेक्स्ट वर्ड आहे कनंड्रम, CONUNDRUM. याचं प्रोनाउन्सिएशन कसं करायचं आहे, कनंड्रम. ओके, सो कनंड्रमचं काय मिनिंग आहे, डिफिकल्ट प्रॉब्लेम ऑर क्वेश्चन, म्हणजेच कोडे होऊ शकते, उखाणा किंवा जे कूट प्रश्न आहे, डिफिकल्ट क्वेश्चन आहे, त्याला सुद्धा काय म्हटलं जातं, कनंड्रम असं म्हटलं जातं. तर कनंड्रम म्हणजे काय होते, कोडे किंवा उखाणा किंवा कूट प्रश्न म्हणजेच कनंड्रम. सिनोनिम काय आहे याचे, पझल, एनिग्मा आणि रिडल. आणि अँटोनिम्स आहेत सोल्युशन, आन्सर आणि एक्सप्लेनेशन. सेंटेन्स बघून घेऊया, त्याच्यावरनं तुम्हाला आणखी लक्षात येईल की काय आहे कनंड्रमचं मिनिंग. सो द मिस्ट्री प्रेझेंटेड अ रिअल कनंड्रम, म्हणजेच गूढतेने एक खरे कोडे मांडले. मिस्ट्री म्हणजे काय होते, गूढ. ओके, मिस्ट्री म्हणजे होते गूढ, तर गूढतेने एक खरे कोडे मांडले असं याच्यामध्ये कनंड्रमला यूज करण्यात आलेला आहे आणि असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे आपला तो आहे होमोजिनियस. होमोजिनियस हा वर्ड तुम्ही सायन्स मध्ये वाचलेला असेल. होमोजिनियस म्हणजे काय होते, तर युनिफॉर्म इन स्ट्रक्चर ऑर कंपोजिशन थ्रू आउट. तर होमोजिनियस म्हणजे काय होते, ज्याचे काय असते, समान असते, सेम असते. काय सेम असते, म्हणजे समान भाग असतात ज्याचे, त्याला म्हटलं जातं होमोजिनियस. ओके, होमोजिनियस म्हणजे काय होते, तर एक जिन्सी किंवा समान भागांनी बनलेला, त्याला काय म्हटलं जातं, होमोजिनियस असं म्हटलं जातं. ओके, एक होमोजिनियस आहे आणि होमोजिनियसचं अपोजिट काय, हेट्रोजिनियस. सो होमोजिनियस म्हणजे काय होते, समान भागांनी बनलेला, म्हणजे सेम भागांनी बनलेला किंवा एक जिन्सी, त्याला म्हटलं जातं होमोजिनियस. नेक्स्ट वर्ड आहे स्पॉन्टेनियस. स्पॉन्टेनियसचं काय आहे मिनिंग, फ्री फ्रॉम एक्सटर्नल इन्साइटमेंट ऑर सेल्फ जनरेशन ऑर हॅपनिंग विदाउट एक्सटर्नल कॉज. म्हणजेच ज्याच्यासाठी आपण काही केलेलं नाही आहे, ते आपोआपच झालेलं आहे किंवा आपण त्याचं काही नियोजन केलेलं नाही आहे, ते पूर्वनियोजित आहे. म्हणजे पूर्वनियोजित आहे, ते आपोआपच झालेलं आहे, त्याला काय म्हटलं जातं, स्पॉन्टेनियस असं म्हटलं जातं. म्हणजेच आपण काही विचार नाही केलेला आहे त्याबद्दल, पण ते एकेकी होऊन गेलेलं आहे, त्याला म्हटलं जातं की ते स्पॉन्टेनियसली झालेलं आहे. म्हणजे काय होते, आपोआप झालेलं, आपोआप घडलेलं. तर स्पॉन्टेनियस म्हणजे काय होते, आपोआप होणारे किंवा आपण म्हणू शकतो पूर्वनियोजित नसणारा. जसं नियोजन केलेलं नाही आहे त्याला काय म्हटलं जातं, जे पूर्वनियोजित नाही आहे ते आपोआप घडलेलं आहे, त्याला म्हटलं जातं स्पॉन्टेनियस. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड जो आहे तो आपला आहे प्रिव्हिलेज. प्रिव्हिलेज ची करेक्ट स्पेलिंग काय आहे, ऑप्शन सी. याची करेक्ट स्पेलिंग आहे PRIVILEGE. तर प्रिव्हिलेज म्हणजे काय होते, तर विशेषाधिकार, ज्याला विशेष अधिकार मिळालेला आहे, विशेष हक्क मिळालेला आहे, प्रिव्हिलेज मिळालेला आहे, त्याला काय म्हटलं जातं, म्हणजे प्रिव्हिलेज मिळालेला आहे त्याला म्हटलं जातं विशेष हक्क मिळालेला आहे. व्यक्तिगत हक्क मिळालेला आहे किंवा व्यक्तिगत फायदा मिळालेला आहे, त्याला सुद्धा आपण प्रिव्हिलेज असं म्हणू शकतो. आणि प्रिव्हिलेजची स्पेलिंग काय आहे करेक्ट, ती आहे PRIVILEGE. आणि प्रिव्हिलेज म्हणजे होते विशेषाधिकार किंवा आपण त्याला म्हणू शकतो विशेष हक्क किंवा व्यक्तिगत फायदा. ओके, त्याला म्हटलं जातं प्रिव्हिलेज. नेक्स्ट वर्ड आहे कन्सायन्स. कन्सायन्सची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी CONSCIENCE. तर कन्सायन्स म्हणजे काय होते, अपराधी भावना. ओके, कन्सायन्स म्हणजे काय होते, अपराधी भावना,
त्याला आपण हे सुद्धा म्हणू शकतो की कर्तव्याची जाणीव किंवा मनाला लागलेली टोचणी, हे सुद्धा आपण म्हणू शकतो. कशाला? कन्सायन्सला. कन्सायन्स म्हणजे काय होते, तर एकतर अपराधी भावना किंवा कर्तव्याची जाणीव किंवा मनाला लागलेली टोचणी. आणि कन्सायन्सची स्पेलिंग काय आहे करेक्ट? CONSCIENC. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस बघूया. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे बंडल ऑफ नर्व्स. बंडल ऑफ नर्व्सचं मीनिंग आहे समवन हु इज अ बंडल ऑफ नर्व्स इज व्हेरी वरीड ऑर नर्वस. म्हणजेच एखादा जण जो काय आहे बंडल ऑफ नर्व्स आहे म्हणजे काय आहे, त्याला तो खूप वरीड आहे किंवा नर्वस आहे, म्हणजेच चिंताग्रस्त आहे तो खूप, तो व्यक्ती, तर त्याला काय म्हटलं जातं? बंडल ऑफ नर्व्स. बंडल ऑफ नर्व्सचं मीनिंग काय? मग चिंताग्रस्त व्यक्ती असणे. ओके, खूप चिंताग्रस्त असणे. खूप चिंताग्रस्त व्यक्ती म्हणजे काय होते? बंडल ऑफ नर्व्स. आय वॉज अ बंडल ऑफ नर्व्स बिफोर ड्रायव्हिंग टेस्ट स्टार्टेड. तर ड्रायव्हिंग टेस्ट सुरू होण्या अगोदर काय आहे, मी काय होती? नर्वस होती, म्हणजे मी खूप चिंताग्रस्त होती, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे, एक्झाम्पलचा अर्थ आहे. नेक्स्ट आहे बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन युअर माउथ. तर याचा अर्थ काय होतो? इफ यू आर बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन युअर माउथ म्हणजेच यू आर बॉर्न इन टू अ रिच फॅमिली, म्हणजेच तुम्ही खूप श्रीमंत कुटुंबात जन्म घेतलेला आहे, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन युअर माउथ म्हणजे होतो श्रीमंत कुटुंबात जन्म घेणे. श्रीमंत कुटुंबात जन्म घेणे म्हणजे काय होतं? बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन युअर माउथ. ओके, सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. वन वर्ड सबस्टिट्यूशन, करेक्टली स्पेल्ड वर्ड सुद्धा आपण पाहिलेले आहे. सो याचे तुम्ही सेंटेन्सेस सुद्धा तयार करा. सेंटेन्सेस तयार केल्याने तुम्हाला कळेल की कसे कोणता जो वर्ड आहे तो कोणत्या याच्यामध्ये, कोणत्या सेंटेन्समध्ये परफेक्टली फिट होऊ शकतो, कसा आपण सेंटेन्स बनवू शकतो, हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स तुम्ही परत एकदा वाचून घ्या, मराठीचे मिनिंग्स वाचून घ्या. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स जर तुम्ही वाचलेले असले तर कोणता पण जर एखादा वर्ड आला यामधला, जर कॉन्सर नाही आला, एक्सपर्ट आला, ओके, एक्सपर्ट आला किंवा जज इन मॅटर्स ऑफ टेस्ट आला, तर तुम्ही त्याचं सिनोनिम बघू शकता काय होऊ शकते. अँटोनिम्स सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. प्रत्येकाचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स हे वाचून घ्यायची. असं नाही आहे की आता इथे तुम्हाला एक्झाम मध्ये कॉन्सरच येईल म्हणून, दुसरा याच्या व्यतिरिक्त दुसरा जो आहे सिनोनिम याचा तो पण येऊ शकतो आणि त्याच्याबद्दलचे तुम्हाला सिनोनिम विचारू शकतात, अँटोनिम विचारू शकतात. म्हणून जे पण वर्ड्स आहे त्यांचे सगळ्यांचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स जितके पण आहे ते सगळे वाचून घ्यायचे एक एकदा. आणि नोट्स बनवत चला. जे पण वर्ड झालेले आहे आतापर्यंत ते सगळे नोट्समध्ये तुम्ही लिहत चला. एकदाच एक्झामच्या वेळेस वाचायला तुम्हाला इझी पडेल. मराठीचे मिनिंग सुद्धा दररोज वाचत राहायचे, त्यामुळे तुम्हाला तो वर्डचं मिनिंग काय आहे ते सुद्धा तुम्हाला कळेल. दररोज बोलण्यामध्ये तुम्ही तो वर्ड सुद्धा यूज करू शकता कोणासोबत पण. आणि कोणाला जर त्याचा अर्थ नाही समजला तर तुम्ही स्वतः सांगा की याचा हा अर्थ होतो, म्हणजे तुम्हाला पण आणखी ते लक्षात राहील, तुमच्या डोळ्याखालून जात जाईल, तुमच्या डोक्यामध्ये तो फिट होत जाईल वर्ड्स. ओके, सो असाच अभ्यास करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू. तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा.